नमस्कार. आत्ता आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या अधिकृत उमेदवार प्रवीणा मोरजकर ताई. आज आम्ही नेहरू नगरच्या नागरिकांकडून काही प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. तर आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. नक्कीच. त्याआधी तुमचा परिचय तुम्ही द्या. नमस्कार, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांची अधिकृत उमेदवार प्रवीणा मनीष मोरजकर. जय महाराष्ट्र. नमस्कार. प्रश्न पहिला, कुर्ला मदर डेअरीची जमीन व धारावी पुनर्विकास. कुर्ला मदर डेअरीच्या जागी जी 2600 झाडं आहेत आणि हा धारावी पुनर्वसनचा जो प्रकल्प इथे आला तर जवळजवळ 30-40 हजार अतिरिक्त लोकसंख्याचा भर आपल्या इथे होणार आहे. तर नगरसेविका म्हणून तुम्ही निवडून आल्यानंतर यासाठी तुमच्या ठोस भूमिका काय असतील? सगळ्यात प्रथम मी हे सांगते, आता 2600 झाडं तिथे राहिलेलीच नाही आहेत, आपण सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा ही जागा गिळंकृत करण्याचा शासनाचा प्रयत्न चालू झाला तेव्हापासून आपण तिथे सगळेच मिळून, कुर्लाकर म्हणा, आमचे नेते, युवासेना नेते आदित्यजी ठाकरे आणि आम्ही सगळेच शिवसैनिक, पदाधिकारी आणि कुर्लाकर सगळेच मिळून वारंवार आपण आंदोलन करतोय. ही सगळ्यांना गोष्ट माहीत आहे. आंदोलनाला सगळे नागरिक खाली उतरतात, पण त्याचा अद्याप काही परिणाम झालेला नाहीये. परवाच्या दिवशी मी प्रचार करण्यासाठी 145 आणि 154 वगैरे बिल्डिंग्स आहेत तिथे फिरले. वरती जाऊन बघितलं तर एवढं वाईट वाटलं आणि खरं तर अगदी मन हेलावून गेलं की तिथे आता जमीन सपाट झालेली आहे. एक वेळ होता की ते जंगलातून खाली जमीन दिसत नव्हती. आपण जेव्हा वरून बघायचो तेव्हा फक्त हिरवगार जंगल दिसायचं. आता एवढी ती म्हणजे फार चुकीची गोष्ट होते. कुर्लाकरांचा श्वास हिरावून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे, होत आहे. आपल्याला ऑक्सिजन मिळत नाहीये, आपल्याला आजार पण येत आहेत. तिथे पक्षी इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते, ते सगळे नाहीसे झालेले आहेत. हा खरं तर कुर्लाकरांच्या फुफ्फुसावर घातलेला आघात आहे आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून हे आंदोलन तीव्र अधिक करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी सगळे नागरिक तर रस्त्यावर असतातच आणि जर भविष्यात नक्कीच 16 तारखेला जो निकाल येईल त्यावेळेला नक्कीच मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांचा भगवा फडकेल आणि मराठी माणूस जेव्हा तिथे महापौर म्हणून बसतील तेव्हा नक्कीच आपण ह्या मदर डेअरीचा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न 100% करू ही मी प्रयत्न करते आणि ग्वाही देते. प्रश्न दुसरा, प्रभाग क्रमांक 169 मधील आपल्या प्राधान्य समस्या म्हणजे आपल्या 5 गंभीर समस्या आपल्या कुठल्या आहेत? गंभीर समस्या तर खूप आहेत. अगदी ठळक समस्या म्हटली तर सगळ्यात महत्त्वाची समस्या ट्रॅफिक. या रस्त्यावर स्टेशनवरून आपण उतरल्यावर सर्व फुटपाथ हे गायब झालेले आहेत, गिळंकृत करण्यात आलेले आहेत. फुटपाथ सगळा बाजार ह्या दुकानदारांचा फुटपाथवर आलेला आहे. लोक रस्त्यावर चालतायत. रस्त्यावर गाड्यांचा भाग सुद्धा पार्किंगच्या गाड्यांनी व्यापलेला आहे. मध्ये जेवढा जागा उरतो तेवढ्या जागेतून गाड्या जातात आणि त्यासोबत महिला आणि सगळीच जनता जाते. त्यामुळे रस्त्यावर चालणं इतकं मुश्किल झालेलं आहे. पुढे आल्यावर जो सिग्नल आहे त्या सिग्नल क्रॉस करता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना करता येत, शाळकरी मुलांना तर खूप मोठा प्रॉब्लेम होतोय. दोन्ही साईडला शाळा आहे. एकीकडे पंत वालावलकर शाळा आहे, एकीकडे केदारनाथ शाळा आहे, स्वामी विवेकानंद शाळा आहे. हजारोने मुलं तिथे शिकतायत. सकाळ संध्याकाळ जेव्हा शाळा सुटते तेव्हा इथे खूप वाईट चित्र असतं. मुलं रस्त्यावर असतात, वाहतूक कोंडी असते, रस्त्यावर चालायला जागा नसते. यावर नक्कीच मी प्रयत्न करेन, वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करेन. आपल्या स्टेशनला आपण बघतो की बाहेर आल्या सेटबॅक झालेला नाहीये. SRAच्या बिल्डिंग्स बनलेल्या आहेत पण अद्यापही सेटबॅक रस्ता हा महानगरपालिकेला
खुला केलेला नाहीये. याआधीही मी त्याचा प्रयत्न करतच होते. याच्यानंतरही माझा प्रयत्न राहील की लवकरात लवकर तो सेटबॅक महानगरपालिकेचा रस्ता खुला करून लोकांना चालण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रश्न तिसरा, आपल्या मूलभूत पायाभूत सुविधा कुर्लापूरमध्ये पार्किंग, भाजी बाजार, आपल्याला सगळ्याला फुटपाथ व खेळाची मैदानांचा आहे. अभाव आहे. हो. तर तुम्ही या आता मैदाने किंवा एक खुल्या जागा ज्या आता नाहीये त्या कशा आरक्षित करणार? सगळ्यात महत्वाचं तर आपल्या कुर्ल्यामध्ये उद्यानं नाहीयेत, लहान मुलांची उद्यानं नाहीयेत, महिलांना जिम नाहीये, नाना नानी पार्क नाहीये, कुठेच काही नाहीये जिथे माणूस जाऊन निवांत श्वास घेईल आणि 2 घडी बसून निवांत एन्जॉय करतील. असं कुठलीही जागा नाहीये, कुठलंही मैदान नाहीये. मार्केट, भाजी बाजार, फुटपाथ, खेळाची मैदान, पूर्ण विभागामध्ये मच्छी मार्केट अधिकृत नाहीये, भाजी मार्केट अधिकृत नाहीये. आपल्याकडे एवढ्या वर्षात जर आपल्याकडे लोकप्रतिनिधी अवेलेबल आहे तर भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट सुद्धा एक करण्यात आलेलं नाहीये. आपल्याकडे भाजी मार्केटचा प्लॉट आहे स्टेशनला. स्टेशनवरून उतरल्यावर राईटला जे BST हे आहे, आगार आहे, तिथे एक प्लॉट आहे. पण त्यासाठी पण मी प्रयत्न केलेला आहे. भविष्यात नक्कीच प्रयत्न करेन. या साईडला जरी कुठे आपल्याला एखादा प्लॉट भाजी मार्केटसाठी किंवा मच्छी मार्केटसाठी मिळवता आला तर नक्कीच भविष्यामध्ये माझा हा प्रयत्न राहील. प्रश्न चौथा, फेरीवाले व वाहतूक कोंडी. आपल्या इथे बघता खूप सारे फेरीवाले आणि वाहतूक कोंडी खूप गहन प्रश्न आहे, कारण भाजी मार्केट आपल्याकडे उपलब्ध नाहीये. त्यामुळे अंमलबजावणी तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार? वाहतूक कोंडी कशी सोडवणार? वाहतूक कोंडी तर सोडवण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि ही सोडवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सर्वप्रथम तर आपल्याला फुटपाथ मोकळे करून घेतले पाहिजे. फुटपाथ मोकळे करून लोकांना सांगितलं पाहिजे. लोकांना पण सवयी झाल्यात. काय झालंय, मी म्हणजे लोकांना असं द्वेष हे देत नाही, दोष देत नाहीये, पण खरंच आपल्याला ही सवय झाली आहे की आपण फुटपाथ सोडून चालतो रस्त्यावरून. तर माझं एकच आव्हान राहील की लोकांनी सुद्धा फुटपाथचा चालण्यासाठी वापर केला पाहिजे, जेणेकरून हे दुकानदार जे आपलं दुकान पुढपर्यंत आणतायत ते आतमध्ये घेतील. आणि हा माझा काटेकोरपणे प्रयत्न राहील की फुटपाथ मोकळे करण्यात येतील आणि लोकांना निवांत व्यवस्थित चालता येईल फुटपाथवरून. प्रश्न पाचवा, मोकळ्या जागा, उद्यान व सार्वजनिक सुविधा. लोकसंख्या वाढली आहे परंतु उद्याने, खेळाची मैदाने आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरेशा जागा उपलब्ध नाहीत. तर यासाठी आपली ठोस भूमिका काय असेल? आणि मदर डेअरी सारखी जी सार्वजनिक जागा आपल्या समोर उपलब्ध आहे, तर ही मिळवण्यासाठी तुमची ठोस भूमिका काय असेल? बघा, आपल्याकडे एवढं मोठं मदर डेअरीची जागा 21 एकर आहे. त्या ठिकाणी एक सुंदर बॉटॅनिकल गार्डन सुद्धा होऊ शकतं. तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क होऊ शकतं, लहान मुलांसाठी एक मैदान होऊ शकतं. जर ती कुर्लाकरांची जागा आहे तर त्याचा उपयोग हा कुर्लाकरांसाठी झाला पाहिजे. गव्हर्नमेंटचा नियम आहे, सरकारचा नियम आहे की 3 किलोमीटरच्या आतच प्रत्येकाचं पुनर्वसन हे झालं पाहिजे. मग फक्त धारावीकरांना इथे आणण्यासाठी हा नियम का मोडला जातोय? जर ती धारावीकरांचं पुनर्वसन हे झालं पाहिजे. ते जिथे राहतात तिथे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. किंबहुना त्यांचे छोटे मोठे बिझनेसेस आहेत, घरच्या घरी बनवणारे काहीतरी छोटे मोठे उद्योगधंदे आहेत, त्यांच्यापासून ते वंचित होणार आहे जेव्हा ते इथे येतील तेव्हा. मग त्यांचा विचार का नाही गव्हर्नमेंट करत आहे? त्यांना तिथेच पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांचे छोटे मोठे धंदेही तिथेच व्यवस्थित झाले पाहिजे, म्हणजे त्यांच्याही राहण्याची व्यवस्थित योग्य सुविधा होईल आणि त्यांच्या पोटापाण्याची पण सुविधा तिथे होईल. आणि आमची मदर डेअरी ही आमची हक्काची आहे आणि तिथे बॉटॅनिकल गार्डन झालं पाहिजे, तिथे लहान मुलांसाठी गार्डन झालं पाहिजे, आमच्या महिलांसाठी जिम झालं पाहिजे. हा प्रयत्न कायमस्वरूपी माझा होईल आणि मला असं वाटतं की आपल्या कुर्लाकरांची जनता सुद्धा माझ्यासोबत असेल आणि मी त्यांच्या पुढे. आपल्या सर्वांनाच वाटते की तिथे ती जागा जी आहे ती एक सार्वजनिक उद्यानामध्ये झाली पाहिजे, कारण ती गरज आहे. पण ती कशा पद्धतीने तुम्ही करू शकाल? हे आतापर्यंत आपण आंदोलन करतोय. आपली जर मुंबई आपल्या हातात आली, येणारच नक्कीच. मी पहिलेच बोलली की आपले महापौर तिथे बसले ना तर आपण ही मुंबई, आपली मदर डेअरी आपण हातात घ्यायची आणि आपण बॉटॅनिकल गार्डन, तिथे गार्डन नक्की बनवायचं.
त्यासाठी सगळ्यांना मी आवाहन करते की सगळ्यांनी रस्त्यावर उतरून मशालीला मतदान करणं गरजेचं आहे. त्यासाठी जर आपल्याला कुर्ला नेहरू नगर व्यवस्थित सुसज्ज भाजी मार्केट म्हणा, मच्छी मार्केट म्हणा, वाहतूक कोंडीपासून आपल्याला सुरक्षा करायची आहे, वाहतूक कोंडी आपल्याला आटोक्यात आणायची आहे, हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला मशालीला मतदान करणं गरजेचं आहे. मला सांगा ना, आता जर आपले धारावीकर इथे 40-50 हजाराच्या संख्येने जर इथे उपलब्ध झाले, आधीच आपल्या इकडच्या बिल्डिंग्स ज्या इमारती होत्या त्या 4-4 मजल्याच्या होत्या. 4-4 माळ्याच्या इमारती म्हणजे लोकसंख्या किती कमी होती इथे. 50 वर्षापूर्वीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये काहीही विकास झालेला नाही आहे. हे नसताना आता त्या इमारती 4-4 माळ्याच्या इमारती 20-20 माळ्याच्या आणि 16-16 माळ्याच्या झालेल्या आहेत. म्हणजे किती टक्क्याने लोकसंख्या वाढलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर झिरो आहे. पाण्याची सुविधा, पिण्याचे पाणी आपल्याला कमी पडतंय कारण लोकसंख्या ही वाढतच चाललेली आहे. ड्रेनेज लाईन आपण बघतोय, आठवड्याला 2-2 वेळेला आपल्याला त्या गाड्या लावाव्या लागतात, त्याशिवाय ड्रेनेज साफ होऊ शकत नाहीये. पावसाळी गटारं साफ केली जात नाहीये, पावसाळी गटारांचा पण प्रॉब्लेम आहे. पुढचा पाण्याचा जो प्रश्न आहे की आपल्या इथे बऱ्याच वेळेला कसं होतं की जे पावसाचं पाणी होतं ते आपल्या इकडे वॉटर लॉबिंग बऱ्याच प्रमाणात पुरलं होतं, कारण सगळ्यात खालचा प्रकार. तर त्यासाठी तुम्ही जे वॉटर लॉबिंग होतं पावसाळ्यात आणि इतर वेळेला जे होतं त्यासाठी तुम्ही काय ठोस पावलं उचललं? मी आता तुम्हाला बोलली ना की इकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप जुनं आहे, 60-60 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन हा या पूर्ण बदली केल्या पाहिजेत. आणि जेव्हा मी नगरसेविका होती तेव्हाही मी हे महानगरपालिकेला अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत, माझ्याकडे पत्रे अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत. आणि त्यावेळेला जरी पूर्ण नाही झाल्या तरी आता ह्या वेळेला परत आपण नगरसेवक झाल्यावर त्या मागण्या करणार आहोत. आणि आपला प्रयत्न राहणार आहे की ज्या जुन्या मोडकळी असलेल्या ज्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन आहे ह्या रिपेअर आणि नवीन करण्यात येतील नक्कीच. अच्छा, आपल्या इथे काय होतं की लहान मुलांना जी मुलं आहेत त्यांच्यासाठी खेळण्यासाठी ग्राउंड तर कमी झालेलेच आहेत, प्लस आपल्याकडे असं इंडोर खेळ जो आपण बोलतो, इंडोर खेळण्यासाठी पण जे हे असतं, तर त्यासाठी तुम्ही काही करू शकता का? कारण आजकालची मुलं जास्त मोबाईलमध्ये अटॅच होतात, कारण खेळायला ग्राउंड नाही आहेत किंवा इंडोर जे आपण बोलतो ते पण नाही आहे. तर त्यासाठी आपण काही करू शकाल का? बघा, शिवसृष्टीमध्ये ना एक तर माझा पुढला प्रश्न म्हणजे असं विचारायचं की लहान मुलांना ना सध्या विरंगुळा किंवा खेळण्यासाठी आहे ना जागा नसल्यामुळे मोबाईलच्या आहारी खूप जातात. तर आपण जर का त्यांना जर का खेळण्यासाठी अशी एखादी जागा उपलब्ध करून दिली फक्त लहान मुलांसाठी, किंवा इंडोर गेम जसे कॅरम आहेत किंवा इतर आहेत टेबल टेनिस वगैरे, असं काही आपण करू शकता का? तुम्ही बघाल ना, शिवसृष्टीमध्ये आपण स्वतंत्रवीर सावरकर उद्यानाचं डेव्हलप केलं ते, आणि तिथे आपण 4 वास्तू बनवलेल्या आहेत. त्या 4 वास्तूपैकी एक वास्तू स्पोर्ट्स क्लबला दिलेली आहे आणि बाकी त्या सगळ्या 4 वास्तू ह्या शिवसृष्टीकर वासियांना आपण हँडओव्हर केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण जेवढा डेव्हलप केलेल्या वास्तू आहेत ना त्या कुठलीही आपण आपल्याजवळ ठेवलेल्या नाही आहेत. त्या तिथल्या तिथे जे रहिवासी आहे, जे बिल्डिंगवाले आहेत त्यांना हँडओव्हर केलेले आहेत. दुर्दैव असं आहे की आपल्या इकडच्या राजकीय मंडळी काही आहेत, त्यांच्या हातामध्ये त्यांचा बिझनेस हा त्याच्यावर जातो. मग केदारनाथ मंदिर हॉल आहे, गणेश हॉल आहे, बाळासाहेब ठाकरे हॉल आहे, बिझनेस करतायत राजकीय मंडळी. तर आपण तसं करत नाही. नक्कीच मी हा प्रश्न सोडवेन, कारण जसं शिवसृष्टीच्या मैदानामध्ये स्पोर्ट्स क्लब आहे तिथे इंडोर गेम आताही खेळले जातात. मग कॅरम असू दे, टेबल टेनिस असू दे, बुद्धिबळ आहे, हे सगळं तिथे मुलं संध्याकाळच्या वेळेला इंडोर गेम खेळतात. आपण पण करूया ना. 15 तारखेच्या नंतर आपण निवडून आल्यावर हे सगळे हॉल आपण घ्यायचे आणि लोकांना मुबलक दरात उपलब्ध करून द्यायचे आणि तिथे हे सगळे गेम, इंडोर गेम करायचे आणि मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल. जिम, आपल्याकडे जिम नाही आहे, लेडीज जिम नाही आहे, लेडीज जिम तिथे होऊ शकतात. खूप काही तिथे सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. पण सध्या तर तिथे सगळीकडे बिझनेस चालतोय. नक्कीच आपण प्रयत्न करूया. माझा प्रश्न याच दृष्टीने होता पुढचा की सार्वजनिक हॉलची जागा जे बोलतो आपण कम्युनिटी हॉल्स वगैरे, त्याचे दर एवढे लावलेले आहेत की आपल्याला ते
सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही आहे. तर तो जो हॉलचा प्रश्न तुम्ही जो घेतलात, तर तुम्ही पण एखादा नवीन हॉल बांधायचा विचार करताय की जो जुना आहे तोच आपण घेऊ शकतो? कारण कम्युनिटी हॉल्स मला वाटतं माझ्या अंदाजाने ते कुर्ल्यातले जे आहेत, तुम्ही त्यावरती जास्त बोलू शकता, ते पुण्याचे आहेत म्हणजे, किंवा ते आपल्याला भेटू शकतात कारण सर्वसामान्य लोकांना. खरं तर आता इथे कुठली जागाच उरलेली नाहीये लोकांच्या सुविधासाठी हॉल बांधण्यासाठी, आणि जे लोकांच्या नावाने हॉल बांधलेले आहेत त्याच्यावर बिझनेस चाललेले आहेत. बरोबर आहे. मग आपल्याला सध्या तेच हॉल बघावे लागतील की त्याच्यातूनच लोकांना कशा सुविधा उपलब्ध करून देता येईल. मग इंडोर गेमसाठी लहान मुलांसाठी, महिलांसाठी जिम, असं हे सगळं त्या वास्तूंमधूनच आपल्याला लोकांना पुरवता येतील ह्या सुविधा. आणि नक्कीच माझा प्रयत्न असेल की कुठे जर मला अशी जागा सुंदरशी मिळाली, तशी आपल्याकडे आहे ना बाळासाहेब ठाकरे, आपला एम्युनिटी प्लॉट आहे, हो, तो amenity board. आपल्या हक्काचा नेहरू नगरकरांचा प्लॉट आहे, तिथे आपण करू शकतो की जिम करू शकतो, लहान मुलांसाठी मस्तपैकी इंडोर गेमचं करू शकतो. परत चेंबूरला आपली लोक आपली मुलं सगळी क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी जातात, टर्फला जातात, तसं टर्फही तिथे बनवू शकतं ना नक्कीच. म्हणजे तो साधारण तो आपलाच जागेवर बांधलेला हॉल आहे. तिथे आता सध्या बिझनेस चालतो, तिथे आपण नक्कीच प्रयत्न करू आपल्या कुर्लाकरांना कशा अमेनिटीज देतात ते. पुढचा प्रश्न माझा असा आहे की आपल्या इथे जे नाले ओपन आहेत, त्याला जसं BKC मध्ये त्याला शेड वगैरे टाकलं किंवा त्याला क्लोज करण्यात आलं की जेणेकरून जे मच्छरांचा प्रादुर्भाव वगैरे आहे तो कमी करता येईल, किंवा त्याची जी स्मेल वगैरे येतो त्याचा काहीतरी आपण उपाययोजना करू शकतो. जे ओपन कुर्ल्यामध्ये बरेचसे ओपन गटार वगैरे आहेत मोठे, त्यासाठी आपण काही करू शकतो का? बघा, खेरवाडीचा जो नाला आहे ना तो बंद केलेला आहे, असं त्याला कव्हर आहे. माझी मागणी, मी जेव्हा नगरसेविका होती तेव्हा मी महानगरपालिकेमध्ये मागणी केलेली होती की माझा विभाग चारी बाजूने नाल्याने वेढलेला आहे आणि त्याचा प्रादुर्भाव खूप होतोय आपल्याला. मच्छर असंख्य, म्हणजे डेंग्यू, मलेरिया वगैरे हे सगळे आजार पाऊस आल्यावर, परत पाणी साठतं आपल्या इकडे नाले भरल्यावर, ह्या अनेक आपल्याला असुविधा त्या नाल्यांमुळे होतात. तर तो नाला कव्हर करण्यात यावा, ते सगळे नाले. त्यावेळेला महानगरपालिकेकडून मला उत्तर आलं की आपले नाले आहेत ते मेजर नाले आहेत, खूप मोठे मोठे, आणि मेजर नाले कव्हर करता येत नाही. तर नक्कीच माझा हा प्रयत्न राहील की त्याच्यातून जरी कव्हर नाही करता आले तरी पण ह्या गोष्टींवर कसं नियंत्रण होईल की गाळ काढणं वगैरे तर आपण बघितलं असेल. जेव्हा मी सतत गाळ काढणं पण ते अवघड आहे, त्यापेक्षा ते झाकणं काय उपाययोजना करता येईल पर्याय. याचा नक्कीच आमचे युवा सेना प्रमुख आदित्य साहेब हे पण याच्यावर अभ्यास करतायत. नक्कीच ते अभ्यास करून काहीतरी त्याच्यावर तोडगा काढतील अशी मी आशा बाळगते, आणि नक्कीच हा प्रश्न सोडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. पुढचा प्रश्न म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आता तुम्ही तुमचं जे मत आहे की लोकांबद्दल जे आता आपण एवढे प्रश्न चर्चा केले, तुम्हाला काही लोकांना सांगायचं तर तुम्ही ते सर्व सांगा. मी आमच्या कुर्लाकर वासियांना एवढंच कुर्लाकर वासियांना एवढंच आव्हान करेन की 15 जानेवारीला आपल्या राष्ट्रीय सण आहे, खूप मोठा राष्ट्रीय सण आहे. या सणामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होणं गरजेचं आहे. आपली लोकशाही बळकट करणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने रस्त्यावर उतरून मतदान करा, कामं बाजूला ठेवून मतदान करा आणि लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. लोक चळवळ, लोक चळवळ, लोक चळवळ, लोक चळवळ, लोक चळवळ, लोक चळवळ, तुमची आमची लोक चळवळ, लोक चळवळ, तुमची आमची लोक चळवळ, लोक चळवळ, देश